हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे आमच्या चॅनल SM गायडन्स पॉइंट मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। काही लोकांना घड्याळ व वेळ या टॉपिकवर काही प्रॉब्लेम येत आहे, त्यांना ते सॉल्व्ह करता येत नाहीये, कारण हा प्रश्न प्रत्येक एक्झाम मध्ये 1 ते 2 वेळा आलेला आहे आणि रिपीट होत आलेला आहे प्रश्न। तर मी आजचा हा जो व्हिडिओ आहे हा घड्याळ व वेळ या टॉपिकशी रिलेटेड राहणार आहे, जेणेकरून उद्या जो तुमचा पेपर होणार आहे जर त्याच्यातले 1 ते 2 प्रॉब्लेम आले तर ते तुम्ही सहजपणे सॉल्व्ह करू शकाल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत घड्याळ व वेळ। जर आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला तर तुमचा पूर्ण टॉपिक हा क्लिअर होऊन जाईल। तर येणारी कोणत्याही एक्झाम मध्ये या टॉपिकवर तुम्हाला एक प्रश्न आला तर तुम्ही सहजरित्या त्याला सोडवू शकाल। मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, सोबतच जो बेल आयकॉन आहे त्यालाही क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करणे विसरू नका। तास काटा व मिनिट काटा एकमेकांना ओलांडते। हा चार्ट लक्षात ठेवा। तास काटा व मिनिट काटा एकमेकांना ओलांडते। हे एका तासात किती वेळा ओलांडते, 12 तासात किती वेळा ओलांडते आणि 24 तासात किती वेळा ओलांडते। हा चार्ट फार आवश्यक आहे, पाठ असलाच पाहिजे। बघा, पहिले आहे ओलांडण्याचं। तास काटा, हा तास काटा आहे आणि हा मिनिट काटा आहे। तर घड्याळात फिरताना हे एकमेकांना असं किती वेळा ओलांडतील, तर एका तासात हा एका वेळा ओलांडतो एका तासात एका वेळा ओलांडतो। परंतु 12 तासात 12 तास वेळा ओलांडला पाहिजे, तसं नाहीये। 12 तासात 11च वेळा ओलांडतो। का? कारण की हा 12ला एकदा जेव्हा हा ओलांडून जातो तर पुन्हा टर्न मारून आलं तर पुन्हा 12ला ओलांडल्याचं घेता येणार नाही, कारण आपण पहिले धरलेलं असतं। हे जरी समजलं नाही तर इतकं दिमागात फिट्ट ठेवा की हा 11 वेळा ओलांडतो किंवा 12 तासात 11 वेळा ओलांडतो। तर 24 तासात किती वेळा ओलांडेल? 12 तासात 11 वेळा, तर 24 तासात त्याचे डबल, हे 22 वेळा। लक्षात ठेवा। आणि याच्यात अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, इथं लक्षात ठेवायचं 12ची स्थिती वजा करणे इथं पण तेच येणार, 12ची स्थिती वजा करणे। हे काय आहे 12ची स्थिती वजा करणे, हे तुम्हाला गणित आल्यावर लक्षात येऊन जाईल। परंतु हे लक्षात ठेवा, तास काटा व मिनिट काटा एकमेकांना एका तासात एका वेळा ओलांडते, 12 तासात 11 वेळा ओलांडते आणि 24 तासात 22 वेळा ओलांडते। आता पुढचा टॉपिक आहे, दुपारी 12 वाजल्यापासून त्याच रात्री 12 वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल। मागच्या टॉपिक मध्ये काटकोन विचारला होता, आता मिनिट काटा तास काटाला किती वेळा ओलांडेल, म्हणजे हा वाला ओलांडणाऱ्याचा टॉपिक काय तो 12 वाजल्यापासून दुपारी म्हणजे 12 PM पासून ते 12 AM पर्यंत किती तास होतात? 12 ते 12 पर्यंत 12 तास होतात। ठीक आहे, तक्त्या लिहून ठेवला असेल, तक्त्याकडे बघा। ओलांडण्याचं एका तासाला किती वेळा ओलांडतो? 1 वेळा। ठीक आहे, तर 12 तासात 12 वेळा ओलांडतो? नाही, तुम्ही तक्त्यात पाहिलं असेल 12 तासात 12 वेळा ओलांडत नाही। चला ठीक आहे, ते तक्ता नाही जरी लक्षात आलं, 12 तासात 12 वेळा ओलांडलं पाहिजे। परंतु कोणती स्थिती वजा केली होती तुम्हाला लक्षात आहे? 12ची स्थिती वजा केली होती। ठीक आहे, 12ची स्थिती वजा केली होती आणि 12ची स्थिती आता इथं एकच आहे, म्हणजे फक्त एकच वजा करायचं का? नाही, या गणितात काय म्हटलं, इथं गणित आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठी मुद्दाम 12चा टाइम दिला। बघा 12 किती वेळा वाजत आहे, सुरुवातीला पण 12 वाजले, नंतर पण 12 वाजले, म्हणजे 12ची स्थिती किती वेळा आली? 2 वेळा आली। एक दुपारच्या 12 वाजता आली आणि रात्रीच्या 12 वाजता आली। आणि आपल्याला काय म्हटलंय, ट्रिक काय म्हणते, 12ची स्थिती वजा करा। तर 12ची स्थिती किती वेळा येत आहे? 2 वेळा येत आहे। ही एक स्थिती आहे 12ची, ही एक आहे। 2 वेळा 12 वरून जाणार आहे, म्हणून 2 स्थिती याच्यातून वजा करावं लागतील। लक्षात आलं 2 वेळा का वजा केलं? कारण हे एक 12 आणि हे दुपारचे 12 रात्रीचे 12, 12ची स्थिती वजा करावं लागते। 12ची स्थिती 2 वेळा आली, ही 1 वेळा आणि ही 2 वेळा, 12तून 2 गेले, उत्तर आलं 10, म्हणजे 10 वेळा ते एकमेकाला ओलांडतील। अतिशय सोपं आहे। जितकं टॉपिक तुम्हाला कठीण वाटतो तितकीच ती ट्रिक माहित झाल्यानंतर तितकाच सोपा वाटतो। या गणिताला माझ्या मते तरी 5 सेकंदच्या वरी लागलं नाही पाहिजे, जर तो तक्ता तुम्ही चांगल्या प्रकारे पाठ केला। आणि मी जे सांगत आहे हा पूर्ण व्हिडिओ पहा। हा व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला परीक्षेत आलेला जो प्रश्न आहे ते सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे। पहिले आपण सगळे टॉपिक क्लिअर करून घेऊ, नंतर परीक्षेत आलेला प्रश्न पाहू, जेणेकरून ते तुम्हाला चांगल्या रीतीने समजून जाईल। बघा, त्याच टॉपिकचा दुसरा प्रॉब्लेम, दुपारी 1:30 वाजल्यापासून सायंकाळी 7:30 वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल।
आता या प्रश्नामध्ये थोडं बदललं, तास डायरेक्ट कुठून सुरू केला, 1:30 वाजल्यापासून चालू केला. ठीक आहे, 1:30 ते 7:30. ठीक आहे, किती तास होतात, 6 तास होतात. एका तासात एका वेळा, तर 6 तासात 6 वेळा ओलांडेल. तक्ता म्हणतो की एकमेकाला ओलांडण्याला 1 तासाला 1 तास लागते, इथं 6 तास होत आहे, हे 6 तास होत आहे, तर 6 तासात 6 वेळा. परंतु हा बघा, हे घड्याळ जर असलं, हे 12, हे 1, हे 2, हे 3, 4, 5 आणि हे 6, हा किती वेळा सांगितलं, 1:30 वाजल्यापासून सुरू झालं. म्हणजे या 1 ची स्थिती वजा करावी लागेल. का? कारण की हा जो मिनिट काटा आहे, मिनिट काटा हा ऑलरेडी या तास काट्याला ओलांडून पुढे गेला आहे. त्याच्यामुळे 1 ची जी स्थिती आहे त्याच्यातून मायनस करावी लागेल. का? कारण की हा मिनिट काटा जो आहे आणि हा जो मिनिट काटा आहे, तास काटाला 1 तास 6 मिनिटांनी ओलांडत असतो. 1 तास 6 मिनिट, दर 1 तास 6 मिनिटाला मिनिट काटा तास काट्याला ओलांडून जातो, दर 1 तास 6 मिनिटांनी. त्याच्यामुळं हा 1:30 वाजता म्हटलं, 1:30 वाजता म्हटल्यामुळे हा ऑलरेडी हा 1 ला ओलांडून गेला, त्याच्यामुळे 6 नाही येणार, -1 करावं लागेल, हे येणार 5. असं उत्तर येणार 5 तास. तर असं अर्ध्या मतातून जर काही विचारलं असेल तर काळजीपूर्वक आपल्याला घड्याळ तिथं काढून घ्यायची आणि थोडं विचार करायचा की या 1 वाजता ओलांडून गेला का, हा गेला. जर समजा 1 वाजून 5 मिनिटं म्हटलं असतं किंवा बरोबर 1 वाजून 2-3 मिनिटं म्हटलं असतं, तर म्हणजे हा मिनिट काटा तास काट्याच्या मागच राहिला असता, मग हे मायनस करायची गरज पडली नसती. पण तो 1 वाजून 30 मिनिटं म्हटला म्हणजे हा मिनिट काटा ऑलरेडी या तास काट्याला ओलांडून इथपर्यंत आला, म्हणून ती स्थिती 1 स्थिती याच्यातून वजा करावी लागते, म्हणून याचं उत्तर येईल 5 तास. बघा मित्रांनो, हा चौथा टॉपिक आहे आणि गणितातलं 5वं गणित. मित्रांनो, हा टॉपिक बऱ्याचशा एक्झाम मध्ये रिपीट झालेला आहे आणि जितकं मोठं गणित वाटतो ना तितकी सोपी याची ट्रिक आहे. ती ट्रिक कशी आहे, पहिले गणित पाहून घेऊ. एका लंबकाच्या घड्याळाचे दर तासाला तासांच्या संख्येप्रमाणे व दर अर्ध्या तासाला 1 याप्रमाणे टोले वाजतात, तर त्या घड्याळाचे 12:15 वाजल्यापासून 5:15 वाजेपर्यंत एकूण किती टोले वाजतील. तर गणित काय विचारलं, समजा 1 वाजला असेल तर 1दा टोल वाजते, 2 वाजले असेल तर 2दा टोल वाजेल, 3 वाजले असेल तर 3दा, म्हणजे 3 वाजले तर 3दा, 5 वाजले असेल 5दा, म्हणजे दर तासाला जितके वाजत आहे तितक्यांदा टोल वाजतो आणि दर अर्ध्या तासाला 1-1दा वाजत जातो. तर एकूण टोल किती. अतिशय सोपी ट्रिक आहे, सांगतो. किती सांगितलं, 12:15 ते 5:15 अंकात लिहून टाकायचं. ही ट्रिक समजण्यासाठी पहिले असं लिहायचं, 12:15 ते 5:15. आता मित्रांनो बघा, हे 12:15 आहे म्हणजे 12 वाजून गेले असतील, बरोबर. मग 12 वाजून गेले, मग 12 वाजल्यानंतर किती वाजतात, 1. हे पहिले घ्यायचे तास. काय समजून घ्या, 12 का नाही घेतले, 12 वाजल्यापासून स्टार्ट आहे, पण हे 12च्या नंतरची संख्या आहे. घड्याळात 12 वाजून गेल्यानंतर 12:15 पासून सुरू झालं, म्हणून पुढचा तास घेतला, 1 पासून सुरुवात करायची. समजा इथं 12च असते, 12 वाजले असते, तर 12 इथं आपण 12 पासून सुरुवात केली असती, पण इथं 12 नाहीये, 12 वाजून 15 मिनिटं आहे, म्हणून 12 हे घेता येणार नाही. त्याच्या पुढचा तास, 12च्या नंतरचा तास कोणता, 1. कारण की 12 वाजता जे 12 टोले आहेत ते वाजून गेलेले आहेत, आपल्याला नंतरची संख्या सांगितली, म्हणून 12 इन्क्लूड केला नाही. 12च्या नंतर कोणता तास येणार, 1 वाजणार. 1 नंतर किती वाजणार, 2. 2 नंतर 3. 3 नंतर 4. 4 नंतर 5 झालं, 5 पर्यंत यायचं, काऊन 5:15 पर्यंत सांगितलं, म्हणून 1, 2, 3, 4, 5 घड्याळात असे वाजतील. 12:15 नंतर 1 वाजतील, 2 वाजतील, 3 वाजतील, 4 वाजतील आणि 5 वाजेल. नंतर अजून सांगितलं गणितात की दर अर्ध्या तासाला 1 टोल वाजतो आहे ना, म्हणजे इथं हे 1 वाजताचा 1 टोल आणि 1:30 वाजता 1 टोल वाजेल. तसंच 2:30 वाजतील तेव्हा 1 टोल वाजेल, 3:30 ला 1 टोल वाजेल, 4:30 ला 1 टोल वाजेल, 5:30 ला 1. कारण की आणि नाही समजलं असेल तर सरळ सरळ लक्षात घ्यायचं, सगळ्यांच्या खाली 1-1 लिहून टाकायचं. ही ट्रिक आहे. आता काय करायचं, हे इतके वाजले आहेत आणि दर अर्ध्या तासाचे खाली लिहिले आपण. हे 1:30 वाजता, 2:30 वाजता, 3:30, 4:30 आणि 5:30 या सगळ्यांची करायची बेरीज. 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15 आणि हे पण खालचे पण मिळवायचे. 15 आणि 1 16, 17, 18, 19, 20. म्हणजे टोल किती वेळा होणार, 20 वेळा होणार. जितकं मोठं गणित तितकी सोपी त्याची ट्रिक आहे. समजलं. पहिले वेळ लिहायचा, दर तासाला म्हटलं 12 येणार नाही कारण 12 वाजून गेलेले आहेत, 12:15 सांगितलं, मग पुढचा तास घ्यायचा. 12च्या नंतर काय तो डायरेक्ट 1, मग 1 2 3 4 5, 5 ला येऊन थांबून गेलो, काऊन कारण 5:15 पर्यंत आहे म्हणून थांबून गेलो. नंतर सांगितलं दर अर्ध्या तासाला 1 वाजतो, मग सगळ्यांच्या खाली 1-1 लिहून टाकायचं आणि सगळ्यांची करून टाकायची बेरीज आणि ती येते 20 वेळा. याचं उत्तर आहे 20 वेळा.
एकूण 20 वेळा टोल वाजेल. अपेक्षा करतो समजलं असेल. तरी सुद्धा अजून एक असंच गणित पाहूया. बघा, हा त्याच टॉपिकवरचा दुसरं गणित. एका लंबकाच्या घड्याळाचे दर तासाला तासांच्या संख्येप्रमाणे व दर अर्ध्या तासाला 1 याप्रमाणे टोले वाजतात, तर घड्याळाचे 2:15 वाजल्यापासून रात्री 10:15 वाजेपर्यंत एकूण किती टोले वाजतील. तीच आहे, टाइम फक्त बदलला. काय म्हटलं, किती 2:15 म्हणजे 2:15 ते रात्रीचे 10:15 म्हणजे 10:15. ठीक आहे. इथे किती सांगितलं, स्टार्टिंग पाहायची 2:15 म्हटलं म्हणजे 2 वाजून गेले, म्हणून तास कोणता घ्यायचा, 2च्या पुढचा तास 3 येतो. 3 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10ला येऊन थांबून गेलो, कारण 10:15 सांगितला. 11 येणार नाही, 10:15 पर्यंतच आहे. आणि या सगळ्यांच्या खाली काय लिहायचं, 1-1 लिहायचं. लिहिला आणि सगळ्यांची करायची बेरीज. 4 आणि 3 7, 7 आणि 5 12, 12 आणि 6 18, 18 आणि 7 25, 25 आणि 8 33, 33 आणि 9 42, 42 आणि 10 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60. एकूण वेळा किती वेळा टोले वाजतील, 60 वेळा वाजतील. यांची बेरीज झाली 60. लिहून टाकायचं 60. बघा मित्रांनो, हा पुढचा टॉपिक आहे. अतिशय सोपा टॉपिक आहे. अंकाऐवजी ठिपके असलेले एक घड्याळ आरशातून पाहिल्यास 5:10 ही वेळ दर्शवते, तर प्रत्यक्षात त्या घड्याळात किती वाजले असतील. अंकाऐवजी ठिपके असणारी एक घड्याळ आहे आणि त्या घड्याळीत किती वाजले आहे, 5:10 वाजले आहे. तर आरशातून पाहिले तर 5:10 वाजत आहे, तर प्रत्यक्षात किती वाजतील. आरशात दिसणारी प्रतिमा ही उलटी राहते, वेळ उलट राहील. याच्यासाठी एक ट्रिक आहे. ती ट्रिक अशी आहे, काय करायचं, 11:60 म्हणजे 12 आहे ना, 12 वाजतात. 11:60 म्हणजेच 12 वाजता. पण 12 वाजता न लिहिता काय लिहायचं, 11:60. आणि जी वेळ सांगितली आहे ती वेळ याच्यातून मायनस करून घ्यायची. हे 5:10 याच्यातून काय करायचे, मायनस करायचे. 0, 6तून 1 गेला 5 आणि 11तून 5 गेली किती राहतात, 6. तर प्रत्यक्षात त्या घड्याळीत वाजले असतील 6:50. जर तुमच्या घरी घड्याळ असेल, आरशासमोर जाऊन पहा, बरोबर हाच उत्तर येतो. ही ट्रिक आहे त्याची. कितीही वाजलेले असू द्या, आरशात दिसणारी असो किंवा उलट विचारतात, प्रत्यक्षात 5:10 झाली तर आरशात किती दिसतील, किंवा आरशात 5:10 वाजले तर प्रत्यक्षात किती, काही कसंही विचारलं असेल तर ही ट्रिक लक्षात ठेवायची. काय, 11:60 दिलेली संख्या मायनस करून घ्यायची, उत्तर निघून जातो. हा टॉपिक इतका सोपा आहे. एकच ट्रिक आहे, 11:60 दिलेली वेळ मायनस करून घ्यायची, उत्तर निघालं 6:50. आता याच्यावर कोणताही गणित आला तर मी अपेक्षा करतो तुम्हाला सोडवता येईल. तर आता पुढच्या टॉपिक कडे जाऊया. बघा मित्रांनो, हा पुढचा टॉपिक आहे आणि अत्यंत IMP टॉपिक आहे. परीक्षेत जर घड्याळ आणि वेळ याच्यात सगळ्यात जास्त कोणते प्रॉब्लेम आले असतील तर हे याच टॉपिकवर आलेले आहे. मी फक्त TET ची गोष्ट नाही करत आहे, MPSC असो, तलाठी असो, जिल्हा भरती असो, या ज्या पण परीक्षा आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त जर प्रॉब्लेम आले असतील घड्याळ आणि वेळ या टॉपिकवरचे, तर हा तो टॉपिक आहे. त्याच्यामुळे काळजीपूर्वक बघा. हा टॉपिक सुरू करण्याआधी मी तुम्हाला काही बेसिक गोष्टी सांगतो, ते तुम्हाला माहित असल्या पाहिजे. ते असल्याशिवाय तुम्ही हे गणित सोडू शकत नाही. त्या बेसिक गोष्ट म्हणजे कोणत्या, की दर मिनिटाला मिनिट काटा 6 अंश पुढे जातो. दर मिनिटाला मिनिट काटा 6 म्हणजे 1 मिनिट झाला म्हणजे 6 अंश पुढे गेला, दुसरा मिनिट झाला म्हणजे अजून 6 अंश पुढे गेला. आणि जो तास काटा आहे तो दर मिनिटाला अर्धा अंश पुढे जातो. कारण बघा, घड्याळाचा मिनिट काटा लवकर पुढे सरकतो, पण तास काटा हळूहळू, कारण तो दर मिनिटाला फक्त अर्धाच अंश पुढे जातो आणि मिनिट काटा 6 अंश पुढे जातो. लगतच्या 2 अंकामध्ये 30 अंशाचा कोन असतो. 30 म्हणजे समजा हे घड्याळ आहे तर हे 12 आणि हा समजा 1 आहे. हे झाले लगतचे अंक, म्हणजे 12 आणि 1 समजा असं 12 वाजून असे झाले असते. हा कोन कितीचा असतो, हा 30चा कोन असतो. हा कोन कितीचा असतो, दोघांच्या मधामध्ये हा 30चा कोन असतो. एक घड्याळ काढून ठेवतो, नंतर गणित समजवतो. आणि हा गणित सोडवताना मित्रांनो, पेपरमध्ये सोडवताना घड्याळ काढायची वेळ लागत नाही. 2 सेकंदात तुम्ही घड्याळ काढू शकता. घड्याळ काढूनच या गणिताला सोडवायचं. मी तरी सांगतो की घड्याळ काढून सोडवत जा. किती सांगितले, 5:10. समजा हा तास काटा 5 वर आणि हा मिनिट काटा 2 वर असतो, म्हणजे 5:10 झाले. तर बघा,
मी काय म्हटलं, हे काय ट्रिक काय सांगते, लगतच्या दोन कोणामध्ये किती अंशाचा कोन असतो, दोन अंकामध्ये 30 अंशाचा. म्हणजे बघा, हे 30 अंश, हे 30 अंश आणि 4 वाजून 4 ते 5 मध्ये 30 अंश, म्हणजे किती झाले, 30 30 30 30 60 90, म्हणजे हे झाले 90 अंश. ठीक आहे, हा कोण विचारला ना आपल्याला, हा वाला कोण, म्हणजे हा दोन मधातला कोण विचारलाय, 90 झाला. परंतु आता इथे ट्रिक आहे. काय ट्रिक आहे की मला सांगा, जेव्हा 5 वाजून 10 मिनिटं होतात तेव्हा 5 वाजून 10 मिनिटाला हा तास काटा बरोबर 5 वरच राहतो का, की थोडा पुढे सरकतो? तर तो पुढं सरकलेला राहतो. बरोबर जेव्हा 5 वाजतील 5 तेव्हा तो बरोबर 5 वर राहतो. परंतु जेव्हा 5 वाजून 10 मिनिटं होतात तर तो थोडं पुढं सरकतो. तो किती पुढे सरकतो याच्यावर गणिताचं उत्तर अवलंबून आहे. किती पुढे सरकला याच्यासाठी किती मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली आहे ना. 5 वाजून 10 मिनिटं त्यांनीच सांगितलं आपल्याला, 10 मिनिटं झाली. आणि मला सांगा, तास काटा एका मिनिटाला अर्धा अंश पुढे सरकतो, एका मिनिटाला अर्धा अंश, तर 10 मिनिटाला किती, 5 अंश पुढे सरकला असेल आहे ना. कारण 10चे अर्धे 5 होतात, एकाचे अर्धे अर्धा आहे ना. एका मिनिटाला अर्धा, तर 10 मिनिटाला 5 अंश पुढे सरकलेला असेल तास काटा. म्हणजे हा थोडा 5 अंश इकडे आला असेल, म्हणजे हे 90 पहिलेचे आणि हा पुढे आला म्हणून +5 करावं लागेल याच्यामध्ये. हे होतात 95 अंश. झालं उत्तर याचं. हा सुद्धा गणित 5 ते 10 सेकंदातच सोडवायचं उत्तर आहे. परंतु मुलांना या गोष्टी माहित नसतात, घड्याळ काढून ठेवत नाही, याच्यामुळे अडचणी येतात. ते काय करतात, इथं हे 30 60 90 आणि पहिलाच ऑप्शन दिलेला असते 90 वर क्लिक करतात आणि उत्तर बरोबर आहे म्हणून बाहेर निघतात. परंतु 90 उत्तर नाही आहे, कारण 5 वाजून 10 मिनिटांनी तास काटा का 5 वर थांबून राहणार का, नाही, तो पुढे सरकलेला असतो. किती पुढे सरकला याच्यासाठी काय करायचं, जे मिनिट दिले त्याचे अर्धे करून टाकायचे आणि याच्यामध्ये मिळवून टाकायचे. 10 मिनिटं सांगितले होते ना, म्हणून त्याचे अर्धे झाले 5, ते 5 मिळवले, झालं 95. आलं लक्षात? नाही समजलं असेल अजून एक गणित करून पाहू, जेणेकरून तुम्हाला चांगलं समजून जाईल. बघा आता पुढचं गणित, 6 वाजून 15 मिनिटे झाली असताना घड्याळाचा मिनिट काटा व तास काटा यांच्यातील अंशात्मक अंतर किती आहे ना. किती वाजली म्हटलं, 6 वाजून 15 मिनिटं. घड्याळ काढायची, घड्याळमध्ये वाजू आपण 6 वाजून 15 मिनिटं. पण हा 6 वरच राहील का मित्रांनो, हा नाही, हा थोडं पुढे जाणार तास काटा आहे ना. तर पहिले यांचं अंतर काढून घ्यायचं आहे. लगतचे किती आहे, हे 3 ते 4, 4 ते 5, 5 ते 6, म्हणजे 30 60 90. 90 का, कारण लगतच्या मध्ये 30चा फरक असतो, तर याच्यामध्ये 30चा फरक, याच्यामध्ये 30चा फरक आणि याच्यामध्ये पण 30चा फरक, म्हणजे हे 30 60 आणि हे झाले 90. प्लस ट्रिक सांगितली होती, काय करायचं, जितके मिनिटं दिले त्याचे अर्धे करून टाकायचे आहे ना. सोपी ट्रिक सांगतो, नाही समजलं तर जे मिनिट आहे त्याचे अर्धे करायचे. 15चे अर्धे 7.5, 90 + 7.5 97.5 अंश, झालं उत्तर. हा इतका अंशात्मक कोन होईल. म्हणजे पॉइंट मध्ये पण उत्तर येऊ शकतो, काही अडचण नाही. जे मिनिट दिली त्याचे अर्धे करायचे आणि ते मिळवून टाकायचे, झालं उत्तर 97.5. अतिशय सोपी ट्रिक आहे. 5 ते 6 सेकंद खूप झाले माझ्या मते हा गणित करण्यासाठी. या बेसिक गोष्टी लक्षात ठेवा. माहित नसतील व्हिडिओ पॉज करा आणि लिहून ठेवा. मी जे लिहून ठेवा म्हणत आहे ना मित्रांनो, ते कारण त्याच्यावरच सगळं टॉपिक आधारित आहे. ते माहित असलं तर गणित करू शकतो, नाही तर करता येणार नाही. तर हा होता मित्रांनो तास काटा व मिनिट काटा यांच्यातील अंशात्मक कोन किंवा जो पहिला टॉपिक पाहिला आपण की कोटी कोन किती वेळा होतो, 180चा कोन किती वेळा होतो आणि एकमेकाला ओलांडतात किती वाजता, आरशात घड्याळात इतके वाजले असतील तर किती वाजतात, प्रत्यक्षात किती वाजतात, हे जे टॉपिक पाहिले आपण 4 ते 5 टॉपिक पाहिले. याच्या बाहेरचं तुमच्या परीक्षेत टीईटीला कोणतंही येणार नाही. अजून याचे 2 ते 3 टॉपिक शिल्लक आहेत, परंतु मित्रांनो ते टीईटी मध्ये येणार नाही. ते थोडं हाय लेवलचे आहे, ते सुद्धा मी सांगणार आहे पण पुढच्या व्हिडिओमध्ये, कारण हा व्हिडिओ फार मोठा झालाय. त्याच्यामुळे आपण इथं थांबूया आणि आता जो परीक्षेत प्रश्न विचारला होता तो आपण आता सोडून पाहूया, जेणेकरून तुम्हाला आयडिया येऊन जाईल की परीक्षेत काय विचारलं होतं. तर टीईटी 2014 आणि 16 मला एक पेपर व्हॉट्सअपवर आला आहे, त्याच्यामध्ये मला क्वेश्चन विचारण्यात आलं होतं 2014 आणि 16चं या घड्याळ आणि वेळवरचं. तो प्रश्न काय होता तो पाहू आणि तो सोडून पाहू. बघा मित्रांनो, हा घड्याळ व वेळ या गणित टॉपिकवर आधारित टीईटी 2014 व 16 या दोन्ही परीक्षेमध्ये याच टॉपिकवर हा प्रॉब्लेम आलेला आहे. प्रॉब्लेम काय होतं, सकाळी 8 ते दुपारी 12 व सायंकाळी 4 ते 6 पर्यंत तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये निर्माण होणाऱ्या काटकोनातील फरक किती. दोन गणित मिक्स केले. कसे मिक्स केले की पहिले काय म्हणते 8 ते 12 मध्ये किती काटकोन निर्माण होतात आणि नंतर
4 ते 6 मध्ये किती काटकोन निर्माण होतात आणि त्यांच्यातील फरक विचारलं. तर काय करायचं, पहिले 8 वाजल्यापासून 8 AM ते 12 PM याच्यात किती काटकोन निर्माण होतील ते काढू. 8 ते 12 किती होतात, 4 तास. एका तासात काटकोन किती, तक्ता लक्षात असेल तुमच्या, एका तासात 2 काटकोन होतात. 4 तासात 8 काटकोन होतील. परंतु काटकोन असताना कोणती स्थिती वजा होते, 3ची आणि 9ची. मला सांगा 8 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत कोण येते मधात, 3 येते की 9 येते की दोघे येतात? तर मधात येते 9 आहे ना, म्हणजे 9ची स्थिती वजा करावं लागेल. म्हणजे दोन्ही आले असते तर 2 वजा केले असते, फक्त 9 येत आहे म्हणजे फक्त एकच वजा करू, हे ते 7. ठीक आहे, म्हणजे 8 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत किती काटकोन होतात, 7 काटकोन होतात. आता 4 ते 6 काढून घेऊ. 4 PM ते 6 PM किती तास होतात, 2 तास होतात. ठीक आहे, एका तासात किती होतात, एका तासात 2 काटकोन होतात. तर 2 तासात किती काटकोन होतील, 4 काटकोन होतील. बरोबर. आणि मला सांगा 4 ते 6च्या मधात, 4 वाजल्यापासून 6 वाजल्याच्या मधात 3 आणि 9 येतात का? घड्याळातील काट्यात जे 3 आणि 9 असतात ते या दोघांच्या मधात येतात का? नाही येत, कारण 4 नंतर 5, 5 नंतर डायरेक्ट 6. म्हणजे कोणतीही स्थिती वजा करावी लागणार नाही. 4ला 4च राहतील. ठीक आहे, म्हणजे हे येतील 4 वेळा काटकोन होतील आणि हे 7 वेळा आलं. दोघातील काय विचारलं, काटकोनातील फरक किती, म्हणजे 7 वजा 4 या दोघातील फरक विचारला. यांची वजाबाकी करायची. 7 वजा 4 येतात 3. याचं उत्तर येणार 3. ऑप्शन नंबर 1 लाच दिलं होतं 3. याचं उत्तर 3 आहे. तर अपेक्षा करतो तुम्हाला हा सगळा टॉपिक कळाला असेल, हा गणित कळाला असेल. व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. काही प्रॉब्लेम आला असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी ते लगेच नवीन व्हिडिओ तयार करून ते तुमच्या शंका दूर करण्याचा प्रयत्न करेल.